नमस्कार, तासाभरात या बातमीपत्रात आपलं स्वागत। मराठवाड्यात कृत्रिम पावसाचं विमान अखेर आज दुपारी 1च्या सुमारास आकाशाकडे झेपावलंय। हे विमान लातूर आणि उस्मानाबादमध्ये ढगांच्या स्थितीचा अंदाज घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे। कृत्रिम पावसासाठी लागणारं रडार अद्याप भारतात दाखल झालेलं नसल्यानं रडार विनात सोडियम एरोसोल्स फ्लेअर्स ढगांमध्ये फोडले जाणार आहेत। दरम्यान कृत्रिम पावसापूर्वीच औरंगाबाद, बीड आणि जालन्याच्या काही भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झालाय। एकीकडे औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू आहे, तर दुसरीकडे 1 महिन्यानंतर विदर्भात बळीराजाचं गाऱ्हाणं वरुण देवानं ऐकून विदर्भावर कृपादृष्टी दाखवली आहे। विदर्भात कालपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सध्या वर्धा, नागपूर आणि चंद्रपुरात जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावलाय। मान्सूनच्या पुनरागमनामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। काल रात्रीपासून वाशिममध्येही पावसाची संततधार सुरू आहे। करपलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्यामुळे बळीराजाही सुखावलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार असाच पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। ठाणे शहरातील नौपाडा भागात काल मध्यरात्री 3 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी 7 रहिवाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं आहे। दरम्यान जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं असून याबाबत महापालिका मुख्यालयात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी धोकादायक इमारतींबाबत चर्चा होणार आहे। दरम्यान राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्याच्या इमारत दुर्घटनेवर चर्चा करण्यात आली। मुंबई भाडे नियंत्रण कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा विचार सरकार करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। त्यानुसार मोडकळीत चाललेल्या इमारतींना नोटीस बजावल्यावर लगेचच रहिवाशांना इमारत रिकामी करणं बंधनकारक असणार आहे। ठरलेल्या कालमर्यादेत पुनर्वसन करावं लागणार असल्याचाही अध्यादेश याच महिन्यात काढला जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे। धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच ही इमारत पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचा धक्कादायक खुलासा ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला। त्यामुळे आता जर ही इमारत धोकादायक नव्हती तर ती कशी काय कोसळली असाच सवाल उपस्थित झालाय। तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी क्लस्टरसाठी ओरडणारे इमारत दुर्घटनेवर का बोलत नाही असा थेट सवाल शिवसेनेला विचारलाय। जळगावच्या पारोळे भागातही मातीचं घर कोसळून एका कुटुंबाचा अंत झालाय। मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक मातीचं घर अंगावर पडल्यामुळे एकाच कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू झाला। यामध्ये 11 आणि 9 वर्षाच्या 2 चिमुरड्यांचा समावेश आहे। मातीचं घर मध्यरात्री कोसळलं, त्याखाली दबून हे 4घेही जागीच ठार झाले। आज कॅबिनेटच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। राज्यात डॉक्टरांच्या निवृत्तीची वयोमर्यादा 58 वरून 60 पर्यंत वाढवण्यात आली आहे। राज्यातील डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन ही वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे। लोकपाल आता चक्क पॉर्न साईटचं निरीक्षण करण्यासाठी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे। म्हणजे पॉर्न साईटचं कंटेंट आणि त्यावर लहान मुलांचं दाखवलं जाणारं शोषण थांबवण्याची जबाबदारी लोकपालवर असेल। त्याला लोकपाल असंच नाव असेल की नाही याबाबत खात्री नाही, पण रोल तसाच काहीसा दिसतोय। सरकारनं ज्या 800 पेक्षा जास्त पॉर्न साईट्स बंद केल्यात त्यावर तिखट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाल्यात। सरकारनं अशी कुठलीही बंदी घातलेली नसून फक्त चाइल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी प्रयत्न केल्याचं दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलंय। या सर्व घडामोडींसह तासाभरात या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची।